रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। जळगाव आगामी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे आणि जिजाबाई भापसे यांचा शिवसेनेत प्रवेश। वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवर आम्ही लक्ष ठेवून ओबीसींच्या जागा दुसऱ्याला दिल्या तर बंडखोरी करा, लक्ष्मण हाकेंचं आवाहन। आगामी निवडणुकीवर हाकेंची प्रतिक्रिया। वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून प्रणोती प्रकाश जयसिंगपुरे यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। निवडणुकीत महायुतीत पूर्ण समन्वय राखला जाईल, एकोपा, परस्पर संवाद आणि समजुतीच्या आधारे सर्व निर्णय घेतले जाणार। रत्नागिरीतील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उदय सामंतांचं आश्वासन। सोलापुरात भाजपला वंचितचा देधक्का, रवी गायकवाडांसह असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश। मी केलेलं नेमकं कोणतं वक्तव्य शिस्तभंग करणारं आहे? रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच मागितला खुलासा। मी शिस्तभंग केलेला नाही, रुपाली ठोंबरे यांनी पक्षालाच विचारला सवाल। अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय, व्यवहार रद्द झाला तरी मुद्रांक शुल्क भरावा लागतो, त्यामुळे बावनकुळेंनी घेतलेली भूमिका अयोग्य, अंबादास दानवेंची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार, ताज लँड मधील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। शिवाजी सावंत यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळेना, शिवाजी सावंत यांचा आजचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, गृहनिर्माण मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। चौकशी समिती सर्व काही समोर आणेल, पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। 14 तारखेला नवी मतदार यादी येणार, यादी आल्यावर त्याची पडताळणीही करणार, ठाकरेंची शिवसेना आघाडीतच, किशोरी पेडणेकरांचा दावा। रायगड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का, रोह्यात ज्येष्ठ माजी नगरसेवक यदुराम पडवळ यांचा शिवसेनेत प्रवेश। महाविकास आघाडीकडून सावंतवाडीमध्ये सीमा मटकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, शिवसेना नेते विनायक राऊतांची माहिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर दहिसर टोलनाका 50 मीटरनं स्थलांतरित। या हालचालींनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव। समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोजकरी यांचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश। नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीला भाजपचा देधक्का, नगरसेविका रेश्मा जाधव यांचा मुलगा विशाल जाधव करणार भाजपात प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज महत्त्वाच्या बैठका, आगामी निवडणुकांसंदर्भात बैठका। धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगरपालिका स्वबळावर लढण्याची आम आदमी पार्टीची घोषणा, इच्छुक उमेदवारासाठी टोल फ्री क्रमांकही करण्यात आला जारी। काँग्रेस नेते शिरीष कुमार कोतवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, लग्नासाठी तरुणाचं शरद पवारांना साकडं, अकोल्यातील तरुणाची अनोखी विनंती। महाराष्ट्रातील ही गंभीर सामाजिक समस्या, ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाही, शरद पवारांना लिहिलेल्या पत्रावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं, शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य। पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट करत निवडणूक आयोगाचे मानले आभार। चित्रा वाघ यांना शिरूर कासार न्यायालयानं काढले नोटीस वॉरंट, महबूब शेख यांचे ॲडव्होकेट अंकुश वकील कांबळेंची माहिती। बेलापूर मतदारसंघात 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजपा जिंकेल, आमदार मंदा म्हात्रेंचा दावा।
भंडाऱ्यातील आंबेडकरवादी राजकीय पक्षांची पालिका निवडणुकीसाठी तयारी. पत्रकार परिषदेत घोषणा. आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी नावानं लढणार. पत्रकार परिषदेत घोषणा. गंगापूरचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांची ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी. भाजप सोडून पुन्हा ठाकरे सेनेत पक्षप्रवेश. अविनाश पाटील यांना गंगापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित सर्व जागा लढवणार. कार्यकर्ता मेळाव्यात प्रवक्ता सोनू पवारांची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. अजित पवार कार्यकर्ता मेळावा देखील घेणार. परभणीमधील पेडगावचे सरपंच आशिष हारकळ आणि माजी सरपंच जितेंद्र देशमुखांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. सोलापूरमधील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं. अशी गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही. माजी आमदार रमेश कदमांचा स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप. वर्ध्यात महाविकास आघाडीत तिढा कायम. निवडणुका लागल्या मात्र तिढा अद्याप कायम. तर जागा वाटपावरून खासदार अमर काळे मध्यस्थी करणार का याकडे लक्ष. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचंच सरकार येणार. खासदार अनिल बोंडेंचा विश्वास. काँग्रेसनं गळा काढणं सुरू केलंय. निकाल लागल्यावर काँग्रेस रडणार. बोंडेंचा टोला. मीरा भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. अभियंत्याला चापट मारल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश. बदलापूरमध्ये भाजपा शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता. भाजपचा शिवसेनेला युतीचा प्रस्ताव. श्रीकांत शिंदेंची महायुतीत निवडणूक लढण्यास संमती. सूत्रांची माहिती. पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांना मोठा धक्का. बाबाराजे देशमुख भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील अशी माहिती माजी आमदार राम सातपुते यांनी दिली. इंदापूर नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर. पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्हीही पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांचा थेट पक्षाला इशारा. लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार. हाऊसचं सरकार स्मारक म्हणून जतन करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलारांची माहिती. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार राजू शिंदे भाजपात प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. देशात धर्मांधाने सुस्तावलेल्या भाजप मॉड्यूलपासून धोका. दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. पंतप्रधान केवळ सोडणार नाही म्हणतात. दिल्ली स्फोटावरून सामनातून केंद्र सरकारवर टीका. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा गडचिरोली ते पुणे भ्रष्ट प्रवास. 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप. 3 वेळा पुण्यातच बदली. यामागे वरदहस्त कोणी दिला याबाबत चर्चा. आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली यादी जाहीर. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागस्तरीय 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर. 50% जागा महिलांसाठी राखीव. राज्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार. 7 महिन्यात आयोगानं 4 लाख नावे वगळली. अद्ययावत आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी. शहरात एकूण 2,32,000 मतदार. 248 मतदान केंद्र. 11 संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर. नांदेडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांचा तपास सुरू. कुंडलवाडीत बैठक पथकाकडून एका वाहनातून 21,50,000ची रोकड पकडली. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पथकाकडून रक्कम देखील जप्त. अलिबाग निवडणुकीसाठी मवियाकडून तरुण चेहरा रिंगणात. नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक यांना उमेदवारी. निवडणुकीच्या दृष्टीनं अक्षया यांच्या प्रमुख व्यक्तींसोबत भेटीगाठी देखील सुरू. यवतमाळमध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणूक. भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत. नगराध्यक्षपदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 104 अर्ज प्राप्त. निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. निवडणुकीसाठी 7
स्थिर निगराणी पथकांची स्थापना. चंद्रपुरात निवडणुकीसाठी अद्याप एकही अर्ज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन 3 दिवस उलटले. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सीमा मटकर आज उमेदवारी अर्ज भरणार. सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरणार अर्ज. रुपेश राऊळ यांनी दिली माहिती. वर्ध्यात तिसऱ्या दिवशी सुद्धा एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही. उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी राहिले 4 दिवस शिल्लक. मुंबईत कचरा संकलनाच्या गाड्यांमध्ये भ्रष्टाचार. निकृष्ट दर्जाच्या गाड्यांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास. अद्यापही पालिकेची कारवाई नाही. एल्फिन्स्टन ब्रिज बंद तर भुयारी मार्गही बंद झाल्यानं मुंबईकरांची गैरसोय. मार्ग अचानक बंद केल्यामुळे छोट्या मार्गिकेवर नागरिकांची गर्दी. प्रवास करताना नागरिकांची चेंगराचेंगरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्धपादुका दर्शन सोहळा. लाखो भाविकांच्या उत्साहात सोहळा संपन्न. गडचिरोलीमधील आदिवासी क्षेत्राबाहेरील महिलांसाठी आहार योजना सुरू. वेस्टर्न कोलफील्ड यांच्या CSR निधीतून योजना सुरू. मनोज जरांगे बीड दौऱ्यावर. नारायणगडाच्या वसतिगृहाचं मनोज जरांगेंच्या हस्ते भूमिपूजन. अमरावतीत लागले IIC अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे बॅनर. बॅनरवर विचारा इस्लामाविषयी असा मजकूर. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा आज शिक्रापुरात दाखल. 14 तारखेला ही दिंडी आळंदीत पोहोचणार. पुण्यात बांधकाम व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. पोटगीची रक्कम दरमहा 50,000हून थेट 3.5 लाखांवर. आर्थिक क्षमता लपवणं आणि कोर्टाची दिशाभूल केल्यानं पोटगीच्या रकमेत वाढ. राज्यातील न्यायालयांना 3 टप्प्यात सुरक्षा. राज्य सरकारचे हायकोर्टात निवेदन. न्यायालयांसाठी CCTV, मेटल डिटेक्टर, सायबर सुरक्षा, फोन जॅमर आणि आपत्कालीन अलार्म यंत्रणा. आळंदीत माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात. सोहळ्यानिमित्तानं भगवान विठ्ठल आणि संत नामदेव यांच्या पालख्या माऊलींच्या भेटीला. एका महिन्यात पुण्यात 80,000 वाहनांची विक्री. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे RTOकडे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 224 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला अखेर शासनाची मंजुरी. पुढील 15 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार. छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्ताराची अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात. 500 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामाला गती मिळण्याची अपेक्षा. छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा विद्यापीठाच्या 32 अभ्यासक्रमांचा परीक्षा सुरू. तर 4 जिल्ह्यातील 233 केंद्रांवर परीक्षा सुरू. 1,30,000 विद्यार्थी परीक्षेत सहभागी. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण ठरवण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती आज पुण्यात जनसंवाद साधणार. यवतमाळमध्ये CSC केंद्रावर eKYC प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींची गर्दी. महिलांच्या गर्दीमुळे केंद्रावरील इतर कामकाज खोळंबलं. CSC केंद्रांवर अतिरिक्त व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात 64व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेची सुरुवात. स्पर्धेत एकूण 14 नाटकांचं सादरीकरण होणार. सिंधुदुर्गात गारठा वाढला. जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीसह दाट धुक्याची चादर. थंडीचा हंगाम असाच राहिल्यास तर पिकांना जोरदार मोहोर येण्याची शक्यता. यवतमाळमध्ये बांधकामांना गती. बांधकाम साहित्याचे दर उतरले. वाळू, विटा, स्टीलच्या किमतीत घसरण. घरकुलधारकांना घर बांधताना मोठा दिलासा मिळणार. यवतमाळमध्ये पारा घसरल्यानं दिवसा थंडी. पुढील 6 दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर 3 दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान झपाट्यानं कमी. साताऱ्यातील लोणंदच्या श्री मस्कोबानाथची यात्रा उत्साहात संपन्न. मस्कोबानाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रंगीबेरंगी फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट.
हिंगोलीत नदीवरील बंधाऱ्याला दरवाजे नसल्यानं पाणी वाया. सेनगाव ते सिंगीनागा रस्त्यावर नदीवर अनेक वर्षांपूर्वी बंधाऱ्याचं काम, मात्र बंधाऱ्याला अद्याप दरवाजे नाहीत. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनायचं असेल तर 2011 नंतरच्या झोपड्या हटवा. हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश. SRA बिल्डरची निवड लॉटरीनेच करण्याचे निर्देश. आनंदी यात्रेसाठी PMPच्या 362 अधिक बस. कार्तिकी एकादशी आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बसचं आयोजन. दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 मार्गिकेवरील मेट्रोच्या छत दुरुस्तीचा निर्णय. छताला गंज लागल्यानं दुरुस्ती. 3.5 वर्षात छताला गंज. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावरील खड्ड्यांवरून हायकोर्टाचा संताप. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत केलेल्या प्रयत्नांचा आणि मार्गावरील अपघातांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर. 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत मंजूर. केंद्र सरकारच्या आधारभूत दरानुसार खरेदीसाठी नोंदणी सुरू. 31 डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी. सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू. हमी भावाने सोयाबीनची खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. वर्ध्यात 6 खरेदी विक्री केंद्रावरून तर 7 कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होणार सोयाबीनची खरेदी. यवतमाळमध्ये ऑनलाईन पीकपेरा नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. पीकपेऱ्याचं क्षेत्र ऑनलाईन केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा उतरवता येणार. दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी. दहशतवादी डॉक्टर उमर नबीचा चेहरा अखेर उघड. स्फोटाच्या आधीचं CCTV फुटेज समोर. कनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवतानाचा उमरचा व्हिडिओ समोर. स्फोटापूर्वी दहशतवादी उमरनं 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील विविध भागात चालवली होती कार. दिल्ली स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे धागेदोरे. डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिलच्या रूममधून मिळाल्या डायऱ्या. डायरीत 8 ते 12 नोव्हेंबरचा उल्लेख तर तब्बल 25 नावांचा उल्लेख. दिल्लीत स्फोट झालेल्या गाडीत पोलिसांना सापडला पाय. पायाचा भाग डॉक्टर उमर उन नबी याचा असल्याचं स्पष्ट. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा. स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर. कारमधील स्फोटात दहशतवादी उमर उपस्थित. DNA चाचणीनं झाली पुष्टी. दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे. तपासाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नागपूर कनेक्शन समोर. तपास पथकाचं नेतृत्व IPS विजय साखरेंकडे. दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्लाच. केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची ग्वाही. मंत्रिमंडळानं मंजूर केला निषेधाचा ठराव. प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा डाव सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेमुळे उधळला. डॉक्टर मुजम्मिल गेनीने केली होती लाल किल्ल्याची रेकी. जानेवारी महिन्यातच रेकी केल्याचं तपासात उघड. जम्मू काश्मीरमध्ये 300हून अधिक ठिकाणी छापे. दहशतवाद्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र. 500 जणांची चौकशी. आक्षेपार्ह साहित्य जप्त. बिहार विधानसभेत NDA युतीला बहुमत मिळण्याची शक्यता. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता. उद्या जाहीर होणार अंतिम निकाल. तर दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर. थरकाप उडवणारी घटना CCTV चित्रित. दिल्ली कारच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू तर 25हून अधिक लोक जखमी. देशात अल कायदाचे स्लीपर सेल. NIAचे पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये 10 ठिकाणी छापे. गुजरात कनेक्शनमुळे खळबळ. काँग्रेस नेते डॉक्टर सत्येंद्र भुसारी यांचं अपघाती निधन. कसारा घाटात रेल्वेतून खाली पडून मृत्यू. भुसारी हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय. सोलापुरात वकिलाची आत्महत्या. आईकडून दुजा भावाची वागणूक होत असल्यामुळे वकिलाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण चिठ्ठीमध्ये. ओंकार हत्तीला तात्पुरता वनतारामध्ये पाठवा. कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण वन विभागाकडून जेरबंद. ताडोबातून 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याची योजना. नांदेडच्या वडेपुरी परिसरात बिबट्याची दहशत. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कार समोर बिबट्याचं दर्शन. बिबट्याच्या भीतीमुळे शेतातील कामं देखील खोळंबली. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टी. नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर. सिल्लोडमध्ये चप्पल बुटांच्या दुकानात चोरी. आरोपींकडून 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. क्षुल्लक कारणावरून व्यापारी तरुणाचा राडा. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरातील घटना. वाकडमध्ये व्यापारी तरुणाचा राडा. मुंबई लोकलचं बनावट तिकीट तयार करून रेल्वेला फसवण्याचा प्रयत्न. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चातुर्यामुळे रंगेहात पकडला गेला. व्यापारी समीर मोदी यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल. अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.